गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागील व्हिडिओ अंतर्गत बघितलेलं होतं जी राजकीय पक्ष आहे, तर या राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली होती. तर या राजकीय पक्षाच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला 8 वैशिष्ट्ये दिलेली होती आणि 8 वैशिष्ट्यापैकी आपण 4 वैशिष्ट्ये घेतलेली होती आणि उर्वरित 4 वैशिष्ट्ये आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया 5वं वैशिष्ट्य, संघटनेचा अभाव. महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद सोडला तर इतर राजकीय पक्षात संघटनात्मक बांधणीचा अभाव दिसून येतो. महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस हा जर पक्ष सोडला तर बाकी जी बांधिलकी आहे पक्षांची तर ती कमी प्रमाणात असलेली आपणास दिसून येत असते. प्रत्येक पक्षाला राज्यघटना संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे. प्रत्येक पक्षाला राजकीय जी काही बांधिलकी आहे किंवा राज्यघटनांची बांधणी अत्यंत आवश्यक असलेली दिसून येते, कारण नियमाबाह्य जो पक्ष गेला त्यामध्ये पक्षता आढळून येत नाही. त्यामुळे राजकीय पक्षात केंद्रीय कार्यकारिणी, राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर पक्षांच्या शाखा असतात. पक्ष संघटना असो, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सुद्धा हा पक्ष आढळून येत असलेला दिसून येतो किंवा त्याच्या शाखा असलेल्या दिसून येतात. पक्षांची संघटनात्मक रचना पिरॅमिड सारखी असते. पक्षांची जी काही संघटना आहे तर ती पिरॅमिड सारखी असलेली दिसून येते. पक्ष संघटना, पक्षशिस्त, पक्षनिष्ठा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. पक्ष संघटना असो, पक्षशिस्त किंवा पक्षनिष्ठा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. परंतु महाराष्ट्रात संघटनात्मक रचनेचा आणि प्रत्यक्ष कार्यपद्धती सुसंवादी साधला जात नाही. महाराष्ट्रात काय होत असते, जी संघटनात्मक रचना आहे किंवा प्रत्यक्ष कार्यपद्धती सुसंवादी साधला जात नाही. ज्या काही कार्यपद्धती आहे किंवा नियम आहे, नियम ठरविलेले असतात, परंतु नियमानुसार न चालल्याने जी काही पक्षांची विकास आहे किंवा पक्षांचा जो काही अंतर्भाव किंवा पक्षानुसार नेत्यांनी ठरविलेले कामकाज ते व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. त्यामुळे पक्षांना योग्य प्रकारे स्थैर्य व बळकटी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे काय झालेले आहे की पक्षाला योग्य त्या प्रकारे स्थैर्य किंवा बळकटी प्राप्त झालेली नाही, कारण नियमाबाह्य जो पक्ष गेला त्याला स्थैर्य किंवा बळकटी प्राप्त होऊ शकत नाही. कारण एक नेता इकडे दुसऱ्या पक्षाला मध्ये पक्षांतर करणार आणि एक नेता दुसऱ्या पक्षामध्ये अंतर्भाव करणार, तर मग तो पक्ष जागेवर टिकून राहणार नाही. म्हणूनच जो पक्ष नियमामध्ये असेल त्याच पक्षाचा विकास योग्य त्या प्रकारे होण्यास मदत होत असते. त्यानंतर बघूया आपण रिपब्लिकन पक्षात संघटनात्मक बांधणी नसल्यामुळे या पक्षांचे 9 गट निर्माण झाले. जो काही रिपब्लिकन पक्ष आहे तर त्यामध्ये संघटनात्मक बांधणी किंवा नियम नसल्यामुळे 9 गट निर्माण झालेले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षात संघटनात्मक बांधणी आहे. राष्ट्रीय जो काही काँग्रेस पक्ष आहे त्यामध्ये संघटनात्मक बांधणी आहे, त्यामुळे तो पक्ष टिकून आहे किंवा त्यामध्ये सर्व जो कारभार आहे तो नेत्याच्या हाती आणि जे सदस्यांच्या हाती कशा पद्धतीने सोपवायचा याची टेक्निक त्या व्यक्तीकडे आलेली आहे. परंतु पक्षशिस्त, पक्षनिष्ठा आढळत नाही. त्यामुळे या पक्षात आयाराम गयारामची पक्षांतर करण्याची प्रक्रिया सतत चालू असते. परंतु ही पक्षनिष्ठता आढळत नसल्यामुळे आयाराम आणि गयारामची संख्या वाढत असलेली दिसून येते. पक्षांतर करण्याची प्रक्रिया ही सतत चाललेली दिसून येते. म्हणजे एखादा व्यक्ती पक्षामध्ये अंतर्भाव करेल आणि एखादा पक्षांतर करेल, म्हणजे येणं जाणं त्यांचं हे चाललेलं असतं. काँग्रेस पक्षात शिस्तभंगाची कार्यवाही कठोरपणे केली जाते. जो काँग्रेस पक्ष आहे यामध्ये शिस्तची पालन केले जाते. त्यामुळे या पक्षात ऐक्य आणि एकजिन्सीपणा आढळत नाही. कारवाई कठोरपणे केली जात नाही. काँग्रेस पक्षामध्ये कारवाई ही कठोरपणे केली न गेल्यामुळे काय होत असते की एकजिन्सीपणा किंवा ऐक्य हे आढळून येत नाही आणि शेतकरी कामगार पक्षाला संघटनात्मक बांधणी आहे, परंतु स्वार्थापोटी पक्षातून बाहेर पडण्याची प्रवृत्ती अधिक बळावली गेलेली आहे. काय झालेलं आहे की शेतकरी कामगार जी संघटना आहे किंवा बांधिलकी असलेली दिसून येते शेतकरी कामगार संघटनेमध्ये, परंतु स्वार्थापोटी पक्षांतर करण्याची यामध्ये प्रवृत्ती असलेली दिसून येते. कारण स्वार्थापोटी म्हटलं की एखादा पक्ष चांगला चालत असेल
तर त्या पक्षामध्ये पक्षांतर करणे आणि आपली जी काही गरज आहे किंवा आपल्या समस्या सोडवून घेण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यानंतर बघूया 6 नंबरमध्ये पक्षांतर्गत संघर्ष व विघटन. महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील संघर्ष आणि विघटन पाहिले असता असे म्हणता येईल की राजकीय पक्षांच्या संख्यावाढीला पक्षांतर्गत संघर्ष कारणीभूत आहे. पक्षांतर्गत जो काही संघर्ष आहे, संघर्ष किंवा विघटन आहे, त्यामुळे ते कशामुळे होत आहे की यामुळे जे काही प्रादेशिक पक्ष आहे तर ते वाढण्यास खूप जास्त वाव मिळत आहे संघर्षामुळे. राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षात अंतर्गत संघर्ष व गटबाजी अधिक प्रमाणात असलेली दिसते. रिपब्लिकन पक्ष आहे, शिवसेना आहे, राष्ट्रीय काँग्रेस आहे, यामध्ये काय झालेले आहे की गटबाजी अधिक प्रमाणात आढळून येत आहे आणि या गटबाजीमुळे प्रादेशिक पक्ष किंवा वेगवेगळे राष्ट्रीय पक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे वेळोवेळी या पक्षाचे विघटन झालेले दिसून येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत काँग्रेस पक्षात असे काँग्रेस संघटना, काँग्रेस समांतर काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, प्रजातंत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष निर्माण झालेले आहे. विविध असे काँग्रेस पक्षाचे सुद्धा असे 8-10 वेगळे पक्ष निर्माण झालेले आपणास आता आपण बघितलेले आहे. शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू झाल्यामुळे शिवसेना व मनसे असे राजकीय पक्ष निर्माण झालेले आहे. शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष झाल्यामुळे काय झालेले आहे, 2 पक्ष निर्माण झाले आहे, शिवसेना आणि मनसे. त्यानंतर बघूया 7 नंबरमध्ये विभूतिपूजा, व्यक्तिपूजा यावर अधिक भर. महाराष्ट्रातील राजकीय पक्षावर विशिष्ट नेत्यांचा प्रभाव अधिक पडलेला दिसतो. महाराष्ट्रात जे काही राजकीय पक्ष आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अशा नेत्यांचा प्रभाव पडलेला सुद्धा दिसून येतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचा काँग्रेस पक्षावर विशेष असा प्रभाव आहे. पंडित नेहरू आहे, इंदिरा गांधी आहे, तसेच यशवंतराव चव्हाण यांचा काँग्रेस पक्षावर पडलेला प्रभाव अतिशय मोलाचा असलेला दिसून येतो. तसेच शिवसेनेमधील श्री बाळासाहेब ठाकरे यांचा रिपब्लिकन पक्षावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर, रिपब्लिकन पक्षावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिसलेला प्रभाव दिसून येतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर श्री शरद पवार यांचा विशेष असा प्रभाव जाणवतो. आणि या राजकीय पक्षातील कार्यकर्ते, अनुयायी आपल्या नेत्यांना विभूती मानून त्यांची व्यक्तिपूजा करताना दिसतात. या जे काही पक्षातील कार्यकर्ते किंवा अनुयायी आपल्या नेत्यांना विभूती किंवा व्यक्तिपूजा ते करतात आणि त्यांना खरंच मानतात की हा व्यक्ती खूप छान आहे किंवा या व्यक्तीची कार्य करण्याची पद्धत खूप चांगली आहे, या पद्धतीने ते मानत असतात. त्यामुळे राजकीय पक्षापेक्षा राजकीय नेत्यांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे राजकीय जे काही पक्ष आहे तर त्या राजकीय पक्षापेक्षा सुद्धा राजकीय पक्षामधील जे काही नेते आहेत त्यांना खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. राजकीय पक्षांची तत्वप्रणाली, ध्येय धोरणे यांचा विसर पडून नेत्यांना महत्त्व प्राप्त होते. ध्येय धोरणे आहे किंवा तत्वप्रणाली यांचा विसर पडून नेत्यांना अतिशय महत्त्व किंवा मोलाचे स्थान देण्यात आलेले आहे. नेता बोले आणि पक्ष चाले अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटचं बघूया आपण 8 नंबरमध्ये अपक्ष सदस्यांचे महत्त्व. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय झालेले आहे की अपक्षांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. विधानसभेत कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झाले नसल्यामुळे विधानसभेत काय झालेले आहे की कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त न झाल्यामुळे 1955 पासून महाराष्ट्रात आघाडी सरकारचा प्रयोग चालू झाला आहे. 1955 पासून आघाडी सरकारचा हा प्रयोग चालू झालेला आहे की 1999 आणि 1999 ते आतापर्यंत अनुक्रमे युती सरकार व लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आलेली आहे. युती सरकार किंवा लोकशाही आघाडी सत्तेवर आलेली दिसून येते. यामध्ये 1995 ते 1999 आणि भाजप आणि शिवसेना यांनी युती सरकार स्थापन करताना आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकशाही आघाडी सरकार स्थापन करताना अपक्ष प्रतिनिधीचे सहकार्य घेतलेले आहे. म्हणजेच भाजप आणि शिवसेना यांनी काय केलेले आहे की युती सरकार निर्माण केलेली आहे, म्हणजे मैत्रीची सरकार निर्माण केलेली आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये. तसेच राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये लोकशाही आघाडी असलेली दिसून येते. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही
आघाडी दिसून येते. तसेच अपक्ष प्रतिनिधींचे सहकार्य घेतलेले आहे. अपक्षांच्या मदतीशिवाय महाराष्ट्रात आतापर्यंत आघाडी सरकार सत्तेवर येऊ शकलेले नाही. त्यामुळे अपक्ष प्रतिनिधींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. जे काही अपक्ष असे उमेदवार आहे त्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण आघाडी सरकार आणि युती सरकार यामुळे अपक्ष सदस्यांना सुद्धा महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये अभ्यासली असता असा निष्कर्ष काढता येईल की गेल्या 50 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा अधिक प्रभाव पडलेला आहे. आपण 50 वर्षाच्या कालखंडामध्ये जर बघितले तर या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रभाव अधिकाधिक असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण आज संपूर्णतः जी महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष आहे तर या राजकीय पक्षामध्ये 8 वैशिष्ट्ये दिलेली आहे आणि या 8ही वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. थँक्यू.